साधना या जन्मी साधना या जन्मी साधना या जन्मी साधना या जन्मी साधना या जन्मी
जन्माने नच उच्च दिसता जन्माने नच उच्च दिसता कुशल कर्म तुझे दिसता कुशल कर्म तुझे दिसता कुशल कर्म तुझे दिसता तुझा तुझा पद दर्शक माईच्या पवित्र अशा या जलदान विधीच्या निमित्ताने पूर्ण आयुष्य माये जगल्या आणि त्या अनुषंगानं त्यांच्या जीवनाचं पूर्णत्व जीवन सफल झालं. त्या अनुषंगाने सुंदरसा या ठिकाणी भदंत महावीर यांची धम्मदेशना, बुद्ध फुले शाहू आंबेडकरांचा प्रबोधनात्मक असा कार्यक्रम म्हणजे अंत्यविधीपासून ते काय आता उद्या भोजन दानाचाही कार्यक्रमाचं आयोजन आहे. आचार्य परिवाराने आम्हाला या ठिकाणी बोलावलं, आमचा सन्मान केला, त्याबद्दल पुन्हा एकदा आमचे बापूरावजी आचार्य असतील, आपारावजी आचार्य असतील, डॉक्टर प्राध्यापक राजेंद्र आचार्य सर आणि विशेष म्हणजे धडपडणारे व्यक्तिमत्व म्हणून आमचे सुभाष आचार्य अतिशय प्रामाणिक आणि धम्मकार्यासाठी गेल्या 2-3 वर्षापासून खूप असं तक्षशिला बुद्ध विहार काळेगावला त्यांचं योगदानही राहिलेलं आहे. तेव्हा सर्व या गावातील सर्व प्रतिष्ठित सन्माननीय मंडळी, सर्व आचार्य परिवार आम्हाला आपण ऐकून घेतलं, आमचा सन्मान केला. पुनश्च एकदा आपल्या सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करून आमच्या या साऊंड सिस्टीमचे मालक, अतिशय सुंदर अशी साऊंड सिस्टीम म्हणजे कलावंताचा आत्मा असतो, त्या अनुषंगाने उत्कृष्ट असं साऊंड सिस्टम या ठिकाणी त्यांनी आम्हाला करून दिलं. निसर्गानं सुद्धा साथ देऊन माईचं हे गुणगान, माईचा हा पुण्यनुमोदन सोहळा आपल्या सर्वांच्या समक्ष या ठिकाणी संपन्न झाला. आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करून भीमशाहीर गंगाधरजी शिरसाट आणि संच यांचा कार्यक्रम या ठिकाणी संपला. माझ्या विनंतीला मान देऊन राजेंद्रजी सोनकांबळे सर धामणगाव, संजयजी लाडके साहेब यांच्यावर या ठिकाणी उत्कृष्ट साथ दिलेली उदगीर तालुक्यामध्ये किनीवरून आहे. या ठिकाणी माझ्या पाठीमागे कोरस करत असलेले सायसदादा जोंधळे धानोऱ्याहून आहेत. या ठिकाणी गोड गळ्याचे गायक सतीशदादा मेथे सताळ्याहून आहेत. भालकुडीवरून या ठिकाणी चरणदासजी साळवे आणि मिलिंद साळवे असा सगळीकडून हा टीम घेऊन आम्ही या ठिकाणी आलो आणि मलाही धन्य वाटलं. तेव्हा सर्वांची या ठिकाणी आभार व्यक्त करून आमचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपला. जय